नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शेअर मार्केटच्या कॅन्डलस्टिक माहीत असणं नितांत गरजेचं आहे. शेअर मार्केटमधल्या या 6 महत्त्वाच्या कॅन्डलस्टिकबाबत आज आपण माहिती देणार आहोत. यामध्ये हॅमर, हँगिंग मॅन, इन्व्हर्टर, शूटिंग, बुलिश इंगल्फिंग, बेरिश इंगल्फिंग या कॅन्डलचा समावेश असेल. जेव्हा ग्रीन कॅन्डल होतात तेव्हा मार्केट वर जातं आणि जेव्हा लाल कॅन्डल होतात तेव्हा मार्केट खाली येतं. हे तर सर्वांनाच माहीत आहे. चला तर मग आज हॅमर पॅटर्नबद्दल आपण माहिती घेऊयात. हॅमर पॅटर्न म्हणजे हातोड्यासारखी कॅन्डल, ज्याची की शेपटी लांब खाली आलेली असते. वरच्या ह्याला अप्पर वीक, मधल्या ह्याला बॉडी, तर खालच्या ह्याला लोअर वीक अथवा शॅडोही म्हटलं जातं. ही कॅन्डल बुलिश म्हणून ओळखली जाते. परंतु या कॅन्डलचा वापर केव्हा आणि कसा करायचा, त्यासाठी आपल्याला 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ही कॅन्डल समजून घेण्या अगोदर आपल्याला रेड आणि ग्रीन कॅन्डलबाबत समजून घ्यावं लागेल. रेड कॅन्डलचे ओपनिंग ही वरच्या दिशेने असते आणि क्लोज खालच्या दिशेने असतो. तर ग्रीन कॅन्डलचा ओपनिंग हा खालच्या दिशेने असतो आणि क्लोजिंग वरच्या दिशेने असते. चला तर मग आपण हॅमर कॅन्डल समजून घेऊया. हॅमर कॅन्डलसाठी या 5 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्यामधली पहिली गोष्ट, ही कॅन्डल तेव्हाच कामाला येईल जेव्हा ह्या कॅन्डलची खालची जी शेपटी आहे ती लांबलचक असली पाहिजे. त्यातून आपल्याला लोअर आणि हायर प्राईस लक्षात येईल, कारण आपण या कॅन्डलकडे बुलिश कॅन्डल म्हणून पाहतो. दुसरी कंडिशन ही आहे, ज्यावेळेस हॅमर कॅन्डल बनणार आहे त्यावेळेस मार्केट खालच्या दिशेने पडलेलं असायला पाहिजे. तेव्हा जास्त प्रमाणात ही कॅन्डल आपल्याला वरच्या दिशेने जाण्यासाठी मदत करते. तिसरी गोष्ट, कॅन्डल कुठल्या रंगाची याला महत्त्व नाही, परंतु ग्रीन रंगाची कॅन्डल असेल तर ती अधिक प्रभावी ठरते. चौथी महत्त्वाची गोष्ट, पहिलं हॅमर कॅन्डल जर ग्रीन असेल आणि त्याच्यावर दुसरी ग्रीन कॅन्डल जर झाली तर आणखीच आपल्याला वरच्या दिशेने मार्केट वरच्या दिशेने जातं हे आपल्याला लक्षात येईल. पाचवी महत्त्वाची गोष्ट, या कॅन्डलला वरची शेपटी अत्यंत छोटी असायला पाहिजे, नाहीतर नसली तर अधिकच चांगली. त्यामुळे या कॅन्डलचे महत्त्व आपल्याला ट्रेड करताना लक्षात येईल. जेव्हा चार्टवर आपल्याला हॅमर कॅन्डल दिसेल तेव्हा मार्केट वर जाताना आपल्याला दिसून येईल, त्यावेळेस आपल्याला त्याच्यातलं अधिक महत्त्व कळेल आणि आपल्याला एक चांगला बुलिश ट्रेड त्या दिवशी मार्केटमध्ये करता येईल. त्या कॅन्डलच्या एंट्रीबाबत आणि स्टॉप लॉसबाबत या ठिकाणी मी चार्टवर आखून दिलेलं आहे. ते आपण नीट लक्षपूर्वक पाहावं आणि ट्रेड करावा. आता आपण ज्या कॅन्डलची माहिती घेणार आहोत ती कॅन्डल आहे द हँगिंग मॅन पॅटर्न, म्हणजे लटकलेल्या माणसासारखी एक कॅन्डल. हँगिंग मॅन पॅटर्न हा ज्यावेळेस मार्केट वर जातं आणि वर गेल्यानंतर एक हँगिंग मॅन स्टिक आपल्याला भेटते तेव्हा मार्केट खाली येण्याचे चिन्ह असतात. हँगिंग मॅन पॅटर्नमध्ये रेड कॅन्डल तीही खाली शिफ्टी असलेली कॅन्डल आपल्याला दिसायला हवी. हँगिंग मॅन पॅटर्न यशस्वी होण्यासाठी सगळ्यात अगोदर मार्केट वर गेलेलं पाहिजे. जेव्हा मार्केट वर गेलेलं असेल आणि वर गेल्यानंतर हँगिंग मॅन कॅन्डल जेव्हा होईल तेव्हा आपल्याला खालचा ट्रेड घेण्यासाठी तिची मदत होईल. विशेष हे आहे की जसं की हँगिंग मॅन पॅटर्नमध्ये दुसरी बी कॅन्डल ही रेड झाली तर ती अधिक प्रमाणात प्रभावशाली राहील आणि आपल्याला मार्केट खालच्या दिशेने जात असल्याचे सूचित करेल आणि आपला ट्रेड चांगला होईल. ज्यावेळेस अशी कॅन्डल निर्माण होते त्यावेळेस दुसरी बी कॅन्डल जर रेड कॅन्डल झाली तर त्यावेळेस आपल्याला पहिल्या हँगिंग मॅनचे लोअर आणि हायर हे पाहून स्टॉप लॉस आणि एंट्री घेता येईल. मी या ठिकाणी त्याची एंट्री आणि स्टॉप लॉस कुठं लावायचं तेही या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे. ते तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. अत्यंत बारकाईने हा जर चार्ट पाहिला आणि तो अभ्यासाला तर मराठी माणसांना ट्रेड घेण्यासाठी याची मोठी मदत होणार, यात दुमत असण्याचं कारण नाही. चला तर मग आपण तिसऱ्या कॅन्डलच्या दिशेने आता पाऊल टाकू. तिसरी कॅन्डल काय म्हणत आहे, तुम्ही ही हँगिंग मॅन पॅटर्न तर तुम्हाला आता समजलेलं असेल. हे पहा, ते इथं मी एंट्रीचं बी तुम्हाला द्यायला लागलो आणि स्टॉप लॉसचं इथं द्यायला लागलो. हे दोन गोष्टी जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर आपल्याला खालच्या दिशेने म्हणजे पुढच्या साईडचा ट्रेड आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने घेता येईल. चला मग आता आपण तिसरी कॅन्डल कुठली आहे तिच्याकडे जाऊ.
हॅमर आणि हँगिंगमध्ये काय बदल आहे, या दोन चित्र आपण दिलेले आहेत रेखाटनाचे, त्याच्यातून तुम्हाला दिसून येईल. हँगिंग मॅन पॅटर्न हा खाली येतो आणि हॅमर पॅटर्न हा वरी जात असतो. हे तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल, बरोबर आहे का? बारीक सारीक गोष्टीचे आपण या ठिकाणी हे करतो आहे. चला मग आता आपण तिसरी कॅन्डल कुठली ते पाहू. तर तिसरा पॅटर्न आहे इन्व्हर्टेड हॅमर, म्हणजेच उलट्या हातोड्यासारखी दिसणारी कॅन्डल. ही कॅन्डल ही हॅमर कॅन्डलसारखेच काम करते. हॅमर कॅन्डलला शेपटी खालून असते आणि इन्व्हर्टर हॅमरला शेपटी ही वरून आहे. ही आपल्याला बुलिश कॅन्डल आहे. या कॅन्डलचा उपयोग केव्हा होतो? ज्यावेळेस शेअर मार्केट कोसळत चाललेलं असतं तेव्हा. जेव्हा मार्केट कोसळत असतं तेव्हा ही कॅन्डल म्हणल्यानंतर आपल्याला वरच्या दिशेने जाण्यासाठी ही कॅन्डल मार्ग दाखवते, मदत करते. या कॅन्डलचं तसंच आहे. वरची शेपटी ही लांबलचक असायला पाहिजे आणि बॉडी ही छोटीशीच असायला पाहिजे. त्यातल्या त्यात खालच्या दिशेने शेपटी ही नसायलाच पाहिजे. इथंही कॅन्डलच्या कलरला महत्त्व नाही, परंतु ट्रेड यशस्वी करण्यासाठी आपल्याला इथं ग्रीन कॅन्डल जर भेटली तर ती अधिक चांगली. आणि ही कॅन्डल यशस्वी किंवा ट्रेड यशस्वी करण्यासाठी एक शेवटची आपली एक सूचना आहे, ती म्हणजे की ही कॅन्डल झाल्यानंतर आणखी एक ग्रीन कॅन्डल झाली तर नक्कीच ट्रेड यशस्वीरित्या आपल्याला करता येतो. आणि हा ट्रेड घेताना एंट्री कुठं करायची, स्टॉप लॉस कुठं लावायचा, हे मी याच्यामधून दाखवलेलं आहे. ते आता पुढं दिसूनच येईल तुम्हाला, बरोबर आहे का? म्हणजे माझं म्हणणं होतं की या ठिकाणी तुम्हाला एंट्रीमध्ये आणि एंट्री कुठं करायची, स्टॉप लॉस कुठं लावायचा, हे तुम्हाला बारकाईने मी इथं दाखवत आहे. तुम्ही ते बारकाईने बघा. चला आपण आता चौथ्या कॅन्डलकडे जाऊ. ती असेल आपली शूटिंग स्टार्स कॅन्डल. शूटिंग स्टार पॅटर्नमध्ये ज्यावेळेस मार्केट वर गेलेलं असतं ना, वर गेल्यानंतर जर शूटिंग स्टार कॅन्डल जर झाली तर ते आपल्याला खालच्या दिशेने ट्रेड घेण्यासाठी अधिक मदत करतं. चार्टमध्ये मी अत्यंत व्यवस्थित सांगितलेलं आहे. चार्टला जर फॉलो केलं तर आपल्याला ते अधिक समजेल. शूटिंग स्टार्स कॅन्डल समजून घेण्यासाठी चार्ट अत्यंत सावध पद्धतीने पहा आणि त्याच्यामध्ये दिल्या गेलेल्या सूचना जर तुम्ही लक्षात घेतल्या तर त्या अधिक प्रभावी ठरू शकतात. इथं मी तुम्हाला रेखाटन दिलेलं आहे, त्यातल्या 4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. शूटिंग स्टार केव्हा मजबूत होतं, शूटिंग स्टारची शेपटी कशी असायला पाहिजे, तिची बॉडी कशी असायला पाहिजे आणि ते केल्यानंतर काय होतं, हे जर चार्टवर तुम्ही रेखाटलेलं बघितलेलं आहे. क्लोजिंग आहे, त्याची ओपनिंग आहे, लो आहे आणि हाय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी मांडल्या आहेत. तुम्ही बारकाईने ते बघून घ्यावं आणि अशी कॅन्डल झाल्यानंतर आपला पुढच्या दिशेचा ट्रेड यशस्वी करावा. आणि इथंही तसंच आहे. आपल्याला इथं रेड कॅन्डल जर झाली तर ती अधिक चांगली आणि त्याच्यानंतरची दुसरी कॅन्डल जर रेड झाली तर खालच्या दिशेचा ट्रेड आपला यशस्वी म्हणजे परफेक्ट होणार. याच्यामध्येही दुमत असण्याचं कारण नाही. या ठिकाणीही तुम्हाला मी कुठं स्टॉप लॉस लावायचा आहे आणि कुठं एंट्री घ्यायची हेही या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. चला तर मग आता शूटिंग स्टार तुमच्या लक्षात आला असेल. आता आपला 5वा आहे बुलिश इंगल्फिंग कॅन्डल. तिच्याबद्दल आपण चित्रात दिसतात तशा जर कॅन्डल तुम्हाला दिसल्या तर हे बुलिश ट्रेड होऊ शकतो. म्हणजे काय की अगोदर चार्टवर आपल्याला मार्केट खाली कोसळताना दिसतं. पहिली लाल कॅन्डल ही छोटी असते, दुसरी ग्रीन कॅन्डल ही मोठी झाली आणि त्यानंतर आणखी एक ग्रीन कॅन्डल झाली. तर आपल्याला या कॅन्डलच्या आधारे वरच्या दिशेने एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड आपल्याला करता येतो. बारकाईने बघा या चार्टकडं. आणि इथंही आपल्याला पहिली ग्रीन कॅन्डल मोठी झाली आणि त्याच्यानंतर दुसरी एक कॅन्डल त्या ठिकाणी आपल्याला ग्रीनच भेटली तर आपल्याला वरच्या दिशेने एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड घेता येतो. इथंही एंट्री कुठं घ्यायची आहे आणि स्टॉप लॉस कुठं लावायचा आहे मी चार्टवर दाखवलेलं आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला शेवटची जी कॅन्डल आहे ती आहे आपली बेरिश इंगल्फिंग कॅन्डल. तर याच्यामध्ये आपल्याला बी काय करायचं आहे ते पाहायचंच आहे. ही कॅन्डल बुलिश इंगल्फिंगच्या उलटी आहे. या कॅन्डलचा विषय कसा आहे, बेरिश इंगल्फिंगचा किंवा मार्केट हे वरच्या दिशेने गेलेलं पाहिजे
वरच्या दिशेने गेल्यानंतर वर एक छोटीशी ग्रीन कॅन्डल झाली आणि ग्रीन कॅन्डलच्या बाजूला एक मोठी रेड कॅन्डल झाली, त्याच्यानंतर दुसरी एक रेड कॅन्डल झाली, तर आपल्याला खालच्या दिशेचा एक चांगला ट्रेड भेटतो. याच्यामध्ये मी तुम्हाला कुठं एंट्री आणि कुठं स्टॉप लॉस लावायचा हे सांगितलेलंच आहे. मराठी ट्रेड गुरु मराठी माणसांना शेअर मार्केटमध्ये यशस्वी करण्यासाठी कॅन्डलची ओळख असणारे व्हिडिओ सातत्याने देत आहे. त्यामुळे मराठी ट्रेड गुरु चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हे व्हिडिओ पुढं फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांनी मराठी ट्रेड गुरुला संपर्क करावा. त्याच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करावे.